नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की यशादा स्वयंपाक करत असतो तर धन्या यशादाला सांगत असतो की अण्णांनी आज वहिनींसाठी अंड्याची भुर्जी केली. दादा आठवू आश्चर्यच आहे ना हे. आणि तो म्हणत असतो की आपल्या अण्णांनी कधीच आपल्यासाठी काही केलं नाही आणि सुनबाईंसाठी डायरेक्ट अंड्याची भुर्जी बनवली रे. मग यशादा म्हणत असतो की मला तर विश्वासच वाटत नाही. तर धन्या म्हणत असतो की थांब, तुला ना फोटो दाखवतो बघ, मी फोटो काढले आहे. मग आता तो फोटो दाखवतो तर यशादा म्हणत असतो की खरंच की अण्णांनी भुर्जी बनवलेली आहे. मग धन्या म्हणत असतो की तुला सांगतो, आज वहिनींची कंपनी एवढी छान वाटली ना, दुपारी मस्तपैकी आम्ही दोघांनी जेवण केलं. आता तो वहिनीचं सगळं काही कौतुक सांगत असतो. त्यावेळेस यशादा मनामध्ये विचार करत असतो की किती आनंदी आहे हा. याला जेव्हा कळेल की राजा आणि अवनीचं लग्न खोटं आहे, अवनी कायमची या घरामध्ये राहणार नाही, तेव्हा किती वाईट वाटेल याला. तेवढ्यातच अवनी बाहेरून अण्णांचं गाणं ऐकून येते आणि म्हणत असते की अण्णा किती छान गातात ना, अगदी तल्लीन होऊन गात होते. मग धन्या म्हणत असतो की तल्लीन नाही, ते असे घेऊन गातात. आता तो हाताने ड्रिंक घेतात असं दाखवत असतो. मग यशादा म्हणत असतो की गप रे, काय बोलतोय. तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि म्हणत असतो की यशादा, पोटात कावळे ओरडून राहिलेत रे, पटकन जेवायला दे, खूप भूक लागलेली आहे. मग यशादा म्हणत असतो की हा थांब, आता होतच आहे, काय ना थोडासा उशीर झाला म्हणून आता भूक लागली असेल तुला. तर आता तो पुन्हा म्हणत असतो की काय रे, तुझ्या मालकाला भेटायला गेला होता ना, काय म्हणाले ते, खाडे झाले म्हणून वैतागले असतील ना. माणूस चांगला आहे तसा, पण कधी कधी उगाच रागराग करतो, काय म्हणाले. तर आता राजाला काय सांगावं तेच कळत नाही. मग आता ते सगळं त्याला आठवतं की ते म्हणालेले असतात की मी नाही ठेवू शकत तुला नोकरीवरती, त्या चंद्रकांत मानेंच्या पोरीला तिच्या घरी सोडून ये आणि मगच माझ्याकडे कामाला ये, असा तो आता म्हणालेला असतो. ते सगळं त्याला आठवत असतं. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की राजा सांग की बाबा काय म्हणाले ते. त्यावेळेस राजा म्हणतो की काय म्हणणार आहेत ते, त्यांना आता स्वतःच्या व्यवसायाची काळजी आहे, माझ्याशिवाय त्यांचं पान पण हालत नाही, त्याला त्याच्या व्यवसायाची काळजी आहे आणि तुला माझी काळजी असू दे ना, वाढ ना जेवायला, असं तो यशादाला म्हणत असतो. मग यशादा म्हणतो की होय रे, वाढतो थांब. मग अवनी म्हणत असते की नुसतं खायला सांगा यांना, दुसरं काय कामच नको. बिचाऱ्या यशादाला दिवसभर किती काम असतं, एकटाच तो सगळं काम करत असतो. मग यशादा म्हणत असतो की असू द्यावं, मला सवय आहे. मग अवनी म्हणत असते की ते काही नाही यशादा, आज मी तुम्हाला मदत करणार, सांगा ना काय करायचं ते. तर धन्या हळूच आता यशदाच्या पाठीमागे जातो आणि म्हणत असतो की काम बिम काय सांगू नको यांना, कांदे सुद्धा चिरता येत नाही, मगाशी कांदे चिरायला लावलं तर टलपार सुद्धा सोलता येत नाही. आता तो हळूहळू तो यशदाला सांगत असतो आणि मग हे सगळं आता अवनीला ऐकायला जातं. मग अवनी म्हणत असते की असू दे, कांदा वगैरे नाही चिरता येत मला, पण भाज्या वगैरे धुयच्या आहेत का, मी ते धुवून देऊ शकते, थांबा मी टोमॅटोच धुते, असं म्हणून ती तिकडे टोमॅटो आणि मिरची घेऊन येते आणि मग आता ती धुयला लागते. आता ती एकच मिरची घेते आणि हळूहळू त्या मिरचीला धुवत असते. सगळेजण आता तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतात, त्यांना आश्चर्यच वाटत असतं. मग अवनी आता पुन्हा टोमॅटो घेते आणि ते सुद्धा एकदम हळूहळू चोळून अंघोळ घातल्यासारखं एखाद्या लहान बाळाला ती आता ते सगळं धुवत असते. मग आता राजा म्हणतो की मी काय म्हणतोय, पावडर आणि गंध आणायला सांगतो धन्याला, आता तुम्ही आंघोळ घातलीयस तर गंध आणि पावडर पण लावा, मग आपण शाळेतच सोडून येऊ. आता धन्याला खूपच हसायला येतं, तो मोठमोठ्यानेच हसायला लागतो. मग आणि तरी सुद्धा आता राजा गप्पच बसत नाही. तो पुन्हा म्हणत असतो की तुम्हाला माहितीये का, आमच्या धड्याकडे दप्तर पण आहे. आता असं म्हटल्यामुळे अवनीला खूपच राग येतो. अवनी खूपच रागाने राजाकडे बघत असते आणि मग आता तिच्याकडून ते रागारागाने सगळं खालीच पडतं. मग यशदा म्हणत असतो की असू द्या, काही टेन्शन घेऊ नका. आता तो सगळं गोळा करतो आणि म्हणत असतो की मी धुवून देतो, थांबा, असं म्हणून तो तिकडून आता चाळणी घेऊन येतो आणि त्या चाळणीमध्ये सगळे टोमॅटो टाकून आता अवनीला म्हणत असतो की याच्यावरती तुम्ही पाणी टाका. मग अवनी त्याच्यावरती पाणी टाकत असते. तर आता यशदा अवनीला कसं धुयचं ते शिकवत असतो. मग इकडे दुसरीकडून पाण्या आता तिथे येतो. आता पाण्याला पाहून राजा म्हणत असतो की एक नंबर निगेटिव्ह माणूस आलेला आहे. तर अवनी सुद्धा आता थोडीशी शांतच होते. मग पाण्या थोडासा पुढे येऊन अवनीला म्हणत असतो की वहिनी सॉरी. आता पाण्याने सॉरी म्हटल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो. तर पाण्या म्हणत असतो की सॉरी, माझ्याकडून चुकी झाली, त्याबद्दल खरंच सॉरी. मग अवनी म्हणत असते की इट्स ओके, मी पण सॉरी. तर पाण्या म्हणत असतो की अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, माझी चूक झाली. आणि आता तो अवनीसाठी त्याने जे गिफ्ट आणलेलं असतं ते तिला देतो. तर आता ते गिफ्ट पाहून सगळ्यांनाच आश्चर्यच वाटत असतं
आणि मग ते अवनी ते गिफ्ट घेते आणि म्हणत असते की हे काय आहे. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की गिफ्ट आहे. मग अवनी म्हणत असते की अहो याची काय गरज होती. तर पाण्या म्हणत असतो की माझा मित्र आहे ना गॅरेजवाला संभ्या, तो म्हणाला की गिफ्ट देऊनच सॉरी म्हणायचं असतं. मग धन्या म्हणत असतो की अयो बाबो काय घेऊन आलाय रे हे, आणि आपल्या घरी काय चाललेलं आहे पाण्यादा, काय चाललेलं आहे. आणि मग तो अवनीला म्हणत असतो की वहिनी बघू दाखवा ते गिफ्ट. आता तो वहिनीच्या हातातून गिफ्ट घेतो आणि एकदम असं उघडायलाच लागतो. त्यावेळेस पाण्यात त्याला म्हणत असतो की उघडू नको, ते वहिनीसाठी आणलेलं आहे. पण धन्या काही ऐकतच नाही, ते गिफ्ट आता फाडूनच उघडायला लागतो. मग त्या दोघांची चांगलीच इथे झटापटी होते आणि दोघीही आता एकमेकांबरोबर भांडण करत असतात. मग धन्या आता ते गिफ्ट उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये कप असतो. मग तो म्हणत असतो की वहिनी हे बघा कप, राजा दादा हा बघ वहिनीसाठी कप आणलेला आहे. पाण्या दादा नुसता हात उगारला तर कप दिलाय. हात उगारल्याचा कप, आम्हाला किती वेळा मारले तू, मला पण एक कप हवा आहे. मग राजा म्हणत असतो की मला पण पाहिजे कप. तर धन्या म्हणत असतो की मला तर 1 डझन कप पाहिजे. तर अवनी म्हणत असते की काय रे तुम्ही गप्प बसा, त्याने एवढं माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि तुम्ही त्याला चिडवताय, काय वाटेल त्याला, चिडवू नका बरं त्याला. मग आता धन्या म्हणत असतो की ए पाण्यादा कितीला आणणार आहे कप. मग तो म्हणत असतो की 500ला. तर राजा पाहतो तर त्या कपावरती 250 लिहिलेलं असतं. मग तो म्हणत असतो की याच्यावरती तर 250 लिहिलेलं आहे, बाकीचे 250 काय कुणाच्या दुसऱ्यांच्या गिफ्टमध्ये भरले की काय. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की नाही ते, पण आता तो काही सांगतच नाही. तो म्हणत असतो की तुला कशाला ऐकायचं आहे, म्हणलं ना त्या तो कप 500चा आहे तर 500चाच आहे. मग धन्या म्हणत असतो की हा पाहिलं तुझं गिफ्ट, पाहिला तुझं गिफ्ट. आता त्याला म्हणायचं होतं की पायल वहिनीला पण गिफ्ट दिलं ना, असं त्याला म्हणायचं होतं. पण आता धन्या इथे काही पण बोलत असतो, तो काही गप्पच बसत नाही. मग पाण्या सांगतो की अवनी वहिनी सांगा ना यांना शांत बसायला. अवनी म्हणत असते की गप्प बसा रे. आणि अवनी तो कप घेते आणि पाहते आणि म्हणत असते की आवडलं मला तुझं हे गिफ्ट, थँक्यू. असं म्हणून आता दोघेही इथं खुश झालेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो की दत्ता काका आता ड्रिंक करत असतो आणि त्याच्याबरोबर चकना सुद्धा खात असतो. मग त्याने आता महेशला फोन लावलेला असतो. मग महेश तिकडून हॅलो म्हणतो, तर इकडून दत्ता काका म्हणत असतो की थँक्यू बरं का, तुम्ही मला छान गिफ्ट दिलेलं आहे, मला लय आवडलेलं आहे. त्यावेळेस महेश म्हणतो की काय रे, हे सांगायला तू मला एवढ्या रात्री फोन केलेला आहे का, कशाला फोन करायचा, आणि फोन करायच्या आधी घड्याळ बघत नाही का. मग दत्ता काका आता त्याच्या हातातल्या घड्याळाकडे बघतो आणि म्हणत असतो की अहो घड्याळ नाहीये ना माझ्याकडे, एखादं महागडं घड्याळ गिफ्ट देता का मला. मग महेश म्हणत असतो की बावळट हावरट माणसा, फोन कशासाठी केलाय ना ते सांग. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की मला एक तुम्हाला महत्वाचं विचारायचं होतं, तुमचं लग्न झालंय का. हो का, कारण माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे म्हणून म्हटलं. मी लहानपणापासून त्या पोरीला बघत आलोय, संस्कारी मुलगी आहे हो, म्हणजे माझी भाचीच आहे नमिता, तिच्यासाठी ना एक नंबर 1 मुलगा पाहिजे आहे. आणि तुमच्यासारखा मुलगा शोधून पण आम्हाला भेटणार नाही अहो, आणि तिच्यासारखी मुलगी पण तुम्हाला शोधून भेटणार नाही, एकदम लक्ष्मी आहे, आणि ती तुमची बहीण आहे ना तिच्यापेक्षा छान आहे. मग महेशला खूपच राग येतो आणि मग महेश म्हणत असतो की दत्त्या लायकीत राहायचं, काही पण बोलायचं नाही. मग दत्ता काका म्हणत असतो की हो चिडताय काय, शांत व्हा, मी असंच म्हणालो मुलगी चांगली आहे म्हणून. मग तिकडून महेश म्हणत असतो की दत्त्या पुन्हा जर असल्या फालतू कामासाठी फोन केला ना तर तिकडे येऊन तुझी कपडे काढेल. मग दत्ता काका घाबरतो आणि म्हणतो की सॉरी गुड नाईट, आणि गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू, बाय बाय, ठेवा. असं करून आता तो फोन ठेवतो. तर आता इकडे दुसरीकडे पायल आता नमीच्या घराच्या बाहेर आलेली असते आणि खूपच मोठमोठ्याने रडत असते. मग आता नमिता तिच्या जवळ येते आणि म्हणत असते की हळूहळू अगं काय चाललंय, ऐकेल ना कोणी, हळूच रड, आणि काय झालं ते नीट सांग बरं. मग पायल रडत असते आणि म्हणत असते की जाऊ बाई, माझं लय म्हणजे लय बेकार नशीब आहे हो, सकाळी सकाळी माझ्या पानूची आठवण आली म्हणून मी गॅरेजवरती त्याला भेटायला गेले होते, पण तिथे पानूच नव्हता, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मग तुम्ही म्हणाला की पानू आता घरून निघालाय, बरोबर आहे की नाही. नमिता मात्र तिचा आता ऐकून घेत असते, पण आता मम्मी बाहेर येते की काय हे सुद्धा पाहत असते, कारण तिला भीती सुद्धा वाटत असते की मम्मीने आमच्या दोघींना एकत्र बघितलं तर पुन्हा मम्मीचा मार खावा लागेल, म्हणून ती इकडे तिकडे बघून आता तिचं पण ऐकून घेत असते. मग पायल म्हणत असते की पाण्या तिकडून आला आणि
तुम्हाला सांगते ती आता मोठमोठ्यानेच रडत असते आणि माझ्यावरती ना तिकडून आला आणि माझ्यावरती ना मोठमोठ्यानेच ओरडायला लागला. मग आता नमिता म्हणत असते की तसाच आहे तो आगाऊ, त्याच्या जास्त नादी नको लागू बाई. मग पायल म्हणते की जाऊ बाई, मला असं वाटलं माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून मी ठरवलं की त्याला गिफ्ट द्यायचं आणि सॉरी म्हणायचं. तर गिफ्ट घेण्यासाठी मी गिफ्ट शॉपिंगमध्ये गेले. तर नमिता म्हणत असते की अय्यो, तू त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं? तर पायल म्हणते की नाही हो, मी गिफ्ट घेत होते तर तोच कोणासाठी तरी गिफ्ट घेत होता. मग नमिता म्हणते की अगं तुझ्यासाठीच घेत असेल ना? तर पायल म्हणत असते की नाही हो, माझ्यासाठी घेत असता तर मी अशी भ्या भ्या रडले असते का? म्हणून मी तर तुमच्याकडे आले ना. मग आता नमी म्हणत असते की तुझ्यासाठी घेत नव्हता तर मग कोणासाठी घेत होता? तर पायल म्हणते की तेच तर कळत नाहीये ना, आता माझ्या बरोबर घात झालाय, माझ्या पानूच्या आयुष्यामध्ये कोणाची तरी एंट्री झाली असं म्हणून ती अजूनच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. त्यावेळेस नमिता म्हणत असते की अगं, कोणतीच मुलगी त्या चिडक्या पानूच्या प्रेमात नाही पडणार, तू रडू नको. मग पायल म्हणत असते की ओ जाऊ बाई, पण पानू तर पडू शकतो ना पोरीच्या प्रेमात, त्याच्या आयुष्यात कोणती तरी ती नकटी आलेली आहे माहिती आहे मला, असं म्हणून ती मोठ्यानेच रडायला लागते. आणि मग नमिता म्हणत असते की मला नाही असं वाटत, कोणीही आलं नसणार आहे. तर पायल म्हणते की अहो, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले, त्याने गिफ्ट घेताना कोणती मुलगी आलेली असेल ना, तिचा मी आता शोध घेणारच आहे. आता ती चाललेली असते, म्हणत असते चला तुम्ही पण. पण नमिता म्हणत असते की जाऊ बाई, इथे मी जिवंत आहे, मी लावते की शोध त्या नकटीचा, तुम्ही कशाला टेन्शन घेऊन राहिलाय? मी ना त्या धन्याला आणि राजाला विचारते आणि शोध लावते, पण तुम्ही रडू नका, असं म्हणून ती तिला आता समजावत असते. पायल मात्र खूपच मोठमोठ्याने रडत असते. इकडे दुसरीकडे सगळेजण आता जेवणासाठी हॉलमध्ये सगळं सामान घेऊन असतात. अवनीचं मात्र त्यांच्याकडे लक्षच नसतं. ती आता सारखं बाहेर अंगणाकडेच अण्णा कधी आतमध्ये येतात ते पाहत असते. तर इकडे धन्या पाण्याला म्हणत असतो की पाण्यादा, तुझं आणि पायल वहिनीचं फायनल ब्रेकअप झालं का? आता असं म्हटल्यामुळे यशादाला आश्चर्यच वाटतं. यशादाच्या हातातून पळीच खाली पडते आणि आश्चर्यानेच तो त्यांच्याकडे बघत असतो. मग पाण्या धन्याला म्हणत असतो की गप रे, आणि वहिनी काय वहिनी, तिचं माझं ब्रेकअप व्हायला आधी काहीतरी असायला पाहिजे ना, असं म्हणून आता तो धन्यावरती चिडतो. तर मग आता धन्या म्हणत असतो की तिचं आणि तुझं काही नव्हतं, तर ती रोज तिची गाडी घेऊन तुझ्या गॅरेजवर का बरं येत होती? मग आता तो म्हणतो की लय बोलून राहिला यशादा, ह्याला गप्प कर आणि जेवायला दे. आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. राजा पण तिकडून येतो आणि जेवायला बसतो. तर आता अवनीचं मात्र लक्षच नसतं. मग ते म्हणतात की काय झालं? त्यावेळेस अवनी म्हणत असते की अण्णांना पण बोलवा ना, अहो आमच्या घरी ना आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसतो, त्याच्यामुळे मला असं कोणाला बाहेर ठेवून जेवायची सवय नाहीये हो, अण्णांना पण बोलवा ना. आता ह्या सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. ते आता एकमेकांकडे बघत असतात. मग अवनी म्हणते की थांबा, मीच बोलवते. मग यशोदा म्हणतो की नाही नाही, तुम्ही नका जाऊ, राजा जा रे, तू बोलवून आण. मग राजा म्हणतो की बर. मग अवनी खाली बसते आणि मग राजा अण्णांना बोलवायला जातो आणि तो म्हणत असतो की ओ अण्णा, चला आतमध्ये जेवायला, हे राहू द्या तुमचं. मग अण्णा म्हणत असतात की आतमध्ये? मी आतमध्ये येणार नाही. आणि आज काय रे तुला झालेलं आहे? मी रोज बाहेरच जेवतो ना माझ्या फ्रेंड बरोबर, मी आत येणार नाही. आता राजा त्याला खूप विनवण्या करत असतो, पण अण्णा काही आतमध्ये येतच नसतात. मग राजा म्हणतो की बरं ठीक आहे, नका येऊ, पण तुमच्या त्या सुनबाईच्या गळ्याच्या खाली घासच उतरत नाहीये, तुम्ही येत नाहीये तर. मग अण्णा म्हणतात की काय, सुनबाईंची इच्छा आहे मी जेवायला यावं म्हणून? तर राजा म्हणतो की हो, त्यांचीच इच्छा आहे तुम्ही यावं म्हणून. मग अण्णा म्हणतात की हे आधी का नाही सांगितलं? सुनबाईंनी मला बोलवलंय असं म्हटलं असतं तर मी लगेच आलो असतो. मग राजा म्हणतो की काय जमाना आहे, आमचं ऐकत नाही, इकडे सुनबाईचं मात्र लगेच ऐकतात. मग आता तो अण्णांना घेऊन जेवायला आतमध्ये जातो. मग अण्णा आता सुनबाईंनी जेवाय बोलवले म्हणून पळतच जाऊन आता तिथे पाण्याच्या शेजारी बसतात आणि मग राजा सुद्धा येऊन बसतो. तर अवनी सुद्धा बसते. आता अण्णा एकदम डेंजर पद्धतीने खायला लागतात. सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यानेच बघतात. खरं तर सगळ्यांना अण्णा कसे जेवतात हे माहिती होतं, पण अवनीला माहिती नव्हतं. आता अण्णा एकदम भात, चपाती, भाजी, सुकी भाजी सगळं एकत्र करून असं मोठमोठे घास घेऊन असे कालवत असतात. आता सगळेजण त्यांच्याकडे बघून हसत असतात. अवनीला ते पाहून आता कसं तरीच होत असतं. मग इकडे धन्या म्हणत असतो की वहिनी, बघितलं का, हे असे अण्णा जेवतात ना, म्हणून आम्ही अण्णांना जेवायला बोलवत नाही. मग आता सगळी मुलं त्यांना सांगतात की अण्णा जरा नीट जेवावं, सुनबाई आहे, जरा हळूहळू छोटे छोटे घास खावा. मग अण्णा एकदम छोटे छोटे घास घ्यायला लागतात आणि असे बोटं वगैरे मोठं पटपट चाटत असतात. ते इकडे तोंड करून आता बोटं चाटायला सुरुवात करतात. आता अण्णांची जेवताना खरंच प्रेक्षकांनो खूपच मज्जा आलेली आहे. हा एपिसोड तुम्ही टीव्हीवरती बघा, खरंच खूपच हसायला येतं. आता अवनीमुळे अण्णा
अण्णा जेवायला तर आलेले असतात, पण अण्णांची जी पद्धत असते जेवण्याची ते पाहून अवनीला सुद्धा आता खूप असं कसं तरी होत असतं. तर प्रेक्षकांनो, पण सुनबाईसाठी अण्णा आता खूप छान प्रकारे जेवायला शिकणार आहेत. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनीला तिच्या रूममध्ये उंदीर दिसलेला असतो. आता सगळेच जण घाबरलेले असतात. अवनी अशी घाबरलेली पाहून मग अण्णा आता येतात आणि तिथला उंदीर पकडून आता हातामध्येच बाहेर टाकून देतात आणि अवनीला खुश करतात. तर चला, आजचा हा छोटासा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.